नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 22 जुलै आणि महत्त्वाचा आणि मोठा निर्णय आज झालेला आहे. महत्त्वाची मोठी खुशखबर महिलांपर्यंत आज पोहोचणार आहे. कारण 12वा आणि 13व्या हप्त्याचं वाटप आतापर्यंत काही महिलांना झालेलं नाही. 12व्या हप्त्याचे पैसे काही महिलांना आलेले आहेत, परंतु 50 ते 60% महिलांना 12व्या हप्त्याचंच वाटप झालेलं नाही. त्यामुळे 12वा हप्ता प्लस 13वा हप्ता सर्वात मोठी खुशखबर काय आलेली आहे आणि महिलांना मोठी 5 गिफ्ट कोणते वाटप होत आहेत, कोणत्या योजनांचा लाभ महिलांपर्यंत आता पोचत आहे. रक्षाबंधन निमित्ताने शासनानं जे धोरण राबवलेलं आहे, रक्षाबंधन निमित्त महिलांना 2 हप्ते सोबत येणार का? आणि महिलांना जर 2 हप्ते सोबत येणार असतील तर तो 12वा आणि 13वा असेल की 13वा आणि 14वा असेल. महत्त्वाचा मोठा निर्णय काय आहे आणि शासनाचे सर्व अपडेट आज जे मोठे निर्णय झालेले आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आज आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या अपडेट. परंतु त्याआधी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. तरच तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. 12व्या हप्त्याचं वाटप नक्की महिलांना कधी होणार आहे? ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या महिलांना 12वा हप्ता आणि ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला असेल त्या महिलांना 13वा हप्ता असे दोन्ही राहिलेले हप्ते हे तुम्हाला नक्की कधी वाटप होणार आहेत? कोणत्या महिलांना कधी पैसे भेटणार? 12व्या हप्त्याचे महिलांना कधी क्रेडिट केले जाणार आणि 13व्या हप्त्याचे कधी होणार? जून आणि जुलै दोन्ही हप्ते नक्की कधी जमा होणार आहेत? मोठी अपडेट आलेली आहे आणि शासनाकडून त्याची स्पष्ट भाषेत सांगण्यात आलेलं आहे की दोन्ही हप्ते कधी जमा होणार आहेत. त्यामुळे ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण जून आणि जुलै महिन्याचे हे जे 2 हप्ते सोबत आहेत, सोबत येणार आहेत, ते हप्ते तुम्हाला नक्की कधी जमा होणार आहेत त्याविषयीच ही अपडेट असणार आहे. आणि 12वा आणि 13वा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट कधी होणार, नक्की कोणत्या अटीवरती हे पैसे दिले जाणार आहेत, त्यासाठी सुद्धा एक नवीन अट आणि नवीन बदल लाडकी बहीण योजनेत झालेले आहेत. ते बदलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत. महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत. आणि 13वा हप्ता ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला आहे, ज्या महिलांना 12वा हप्ता आलेला आहे त्या महिलांना 13वा हप्ता नक्की आता कधी येणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण महिलांना आता 12वा हप्ता ज्या महिलांना जमा झालेला होता त्यांना अपेक्षा आहे की 13वा हप्ता याच महिन्यात यायला पाहिजे, परंतु अजूनपर्यंत हे पैसे पडलेले नाहीत. आणि 12वा प्लस 13वा हप्ता दोन्ही सोबत येणार आहेत का? रक्षाबंधन निमित्तानं मोठी घोषणा झालेली आहे. त्यामुळे महिलांना आता आनंदाची बातमी, मोठी खुशखबर काय आहे तीच अपडेट आपण घेत आहोत. आणि 13व्या हप्त्याचं वाटप नक्की कधी होणार आहे? महिलांच्या अकाउंटला हे पैसे कधी येणार आहेत? महिलांना मोठे 5 गिफ्टसुद्धा आहेत. कोणते 5 गिफ्ट आहेत? या योजनेचा ज्या 5 योजना आहेत, 5 योजनांचे जे 5 गिफ्ट आहेत ते महिलांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचत असतात, कोणते नियम आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, ती सुद्धा डिटेल माहिती तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महिलांना मोठी खुशखबर काय आहे तीच जाणून घेण्याची तुम्हाला ओढ लागलेली असेल. त्यामुळे जाणून घेणार आहोत 13व्या हप्त्याचं नक्की वाटप कधी होणार आहे. 2 हप्ते सोबत तर येणार, परंतु तो निर्णय झालेला आहे आणि देण्याचा हा 2 हप्ते सोबत देण्याचा निर्णय तुम्हाला हा हप्ता नक्की कधी क्रेडिट केला जाणार आहे. काही महिलांना 1500 रुपये तर काही महिलांना 3000 रुपये. कारण ज्यांना 12वा आलेला आहे त्यांना 1500 रुपयांचं वाटप आणि ज्यांना 12वा आलेला नाही त्यांना 3000 रुपयांचं वाटप. परंतु यामध्ये सुद्धा काही लाडक्या बहिणींना आता बाहेर निघावं लागणार आहे. त्या कोणत्या असणार आहेत आणि कोणत्या 4 अटींवरती आता महिलांना 12वा आणि 13वा हप्ता दिला जाणार आहे? कोणत्या जे 4 नियम आहेत त्या 4 नियमांमध्ये तुम्ही जर बसला असाल तर मात्र तुम्हाला 12वा आला नसेल तरीसुद्धा 12वा हप्ता येणार आहे. परंतु जर तुम्ही या नियमांमध्ये बसलेला असाल तरच तुमच्यासाठी हा 12वा आणि 13वा हप्ता असणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना 12वा आलेला नाही त्यांनासुद्धा आनंदाची बातमी आणि ज्या महिलांना 13वा आलेला नाही त्यांनासुद्धा आनंदाची बातमी, महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आपण आज आलेलो आहोत. त्यामुळे अशाच अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण सबस्क्राईब केलेलं असेल तरच अशा नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल
तर मात्र तुम्हाला हा व्हिडिओ परत सापडणार नाही आहे. त्यामुळे असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील, नवनवीन योजनांचा 5 गिफ्टचा लाभ पाहिजे असेल, तर मात्र चॅनल सबस्क्राईब करा. कारण सर्वात अगोदर आपण लिंक तुम्हाला उपलब्ध करून देत असतो आणि सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत आपण डिटेल माहिती देत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि 2 हप्ते सोबत देण्याचा निर्णय तर झालेला आहे. परंतु हे हप्ते तुम्हाला नक्की कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या महिलांना हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट जाणून घेत आहोत. महिलांसाठी मोठे गिफ्ट वाटप होणार आहेत. रक्षाबंधन निमित्त मोठे 5 गिफ्ट आहेत. ते कोणते 5 गिफ्ट आहेत, ते महिलांना कशा पद्धतीने जमा होणार आहेत आणि त्यामध्ये कोणत्या गिफ्टमध्ये तुम्हाला कोणता लाभ होणार आहे. महिलांसाठी मोठे गिफ्ट वाटप शासनाचं धोरण रक्षाबंधन निमित्ताने सर्व मुख्यमंत्र्यांनी मिळून बहिणींना गिफ्ट देण्याचं जे ठरवलेलं धोरण आहे, ते तुमच्यापर्यंत नक्की कधी पोहोचणार आहे आणि याचे पैसे तुम्हाला कधीपासून चालू होणार आहेत. कारण हे 5 गिफ्ट तुम्हाला सर्व महिलांना भेटणार. कारण गॅरंटेड खात्रीशीर हे गिफ्ट चालू आहेत. परंतु तुम्हाला ते घ्यायचे असतील तर त्यासाठी काही कागदपत्र आणि काही अटी आहेत, त्या कराव्या लागणार आहेत. 12वा आणि 13वा हप्ता जर तुम्हाला आलेला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी. रक्षाबंधन निमित्त महिलांना आता हप्ता वाटप होणार का? तर 100% होणार आहे. परंतु त्यात काही जिल्हे असणार आहेत आणि त्या काही जिल्ह्यातील महिलांना आता रक्षाबंधन निमित्त पैसे हे पडणार आहेत. ते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत? कारण काही निवडक जिल्ह्यांमधील महिलांना आता 12वा हप्ता राहिलेल्या महिलांना सुद्धा येणार आहे आणि 13वा हप्ता तर 100% खात्रीशीर येणार आहे. त्यामुळे महिलांना अजून 1500 रुपये येणार आहेत. ते 12वा ज्यांना आलेला नाही त्यांनाच 1500 रुपये येणार. तर ज्यांना 13वा आलेला नाही त्यांना 3000 रुपये येणार आहेत. म्हणजे 12वा प्लस 13वा असे दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत आणि ज्यांना फक्त 12वा आलेला आहे आणि 13वा आलेला नाही त्यांना 1500 रुपयांचं वाटप होणार आहे. महत्त्वाची अपडेट, महत्त्वाचं म्हणजे महिलांना आता रक्षाबंधन निमित्तानं हे पैसे वाटप चालू होत आहे आणि 11 हप्ते जर तुम्हाला सुरळीत जमा झाले असतील, 11 हप्त्याला काही प्रॉब्लेम नसेल, 11 हप्ते सोबत आलेले असतील, सर्व आलेले असतील, तर मात्र 12व्या हप्त्याची चिंता करण्याची गरज नाही आणि 13व्या हप्त्याची सुद्धा. हे दोन्ही हप्ते सोबत तुम्हाला मिळणार आहेत. परंतु सर्व हप्ते जमा झाले असतील तर आता 13वा हप्ता लगेच जमा होणार आहे आणि तो कधी होणार आहे, कोणत्या 4 अटी आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. 4 कोणते नियम आहेत, ते जर तुम्ही मोडले असले तर मात्र तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बाद झालेला असाल आणि जर हे नियमामध्ये पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचे सर्व हप्ते सुरळीत येत राहतील. 12वा आणि 13वाच नाही तर इथून पुढे सर्व हप्ते येत राहतील. परंतु तुम्हाला एक नवीन अटसुद्धा शासनानं जाहीर केलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची KYC आता चालू झालेली आहे. KYC तुम्हाला करून घ्यायची आहे. जर KYC केली तरच इथून पुढे सर्व हप्ते तुम्हाला येत राहतील. अन्यथा तुम्ही लाडकी बहीण योजनेतून बादसुद्धा होऊ शकता. जर KYC केली नाही तर तुम्हाला हप्तेसुद्धा येणार नाहीत. त्यामुळे KYC करून घ्या आणि इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा 12वाच नाही, 13वाच नाही तर सर्व हप्ते घ्या. अशी नवीन ही जी अट लावलेली आहे, KYCची बंधनकारक KYC केलेली आहे. त्यामुळे सर्वांना KYC करून घेणं गरजेचं आहे. आणि आता पाहणार आहोत 4 नियम कोणते मोडले असले तर लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आणि जर तुम्ही या योजनेत पात्र ठरला असाल तर कोणते 4 नियम तुम्ही पाळलेले आहेत, कोणत्या नियमांमध्ये तुम्ही बसलेला आहात. सर्वात महत्त्वाचे हे नियम आहेत. पहिला आहे 4चाकी गाडीचा. जर कुटुंबात कोणाच्याही नावे 4चाकी गाडी असेल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलं. पण जर गाडी नसेल तर तुम्ही या योजनेत पात्र अजूनही आहात. इन्कम टॅक्स जर कुटुंबातील कोणी भरत असेल तरीसुद्धा बाद करण्यात आलेलं आहे आणि उत्पन्न जर 2.5 लाखाच्या पुढे असेल तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेलं आहे. इतर योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र वेगळा नियम आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा लाभ घेत असाल आणि इतर योजनेतसुद्धा पात्र असाल तर मात्र कोणत्याही एका योजनेचा यांना लाभ भेटणार आहे आणि या महिला अपात्र होणार आहेत. या 4 नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्ही या योजनेतून बाद होणार. 4 नियम जर तुम्ही पाळलेले असाल तर मात्र तुम्हाला सर्व या लाडकी बहीण योजनेचा लाभ
सुरळीत भेटत राहणार. 12वा आणि 13वा हप्ता तुम्हाला नक्की कधी जमा होणार आहे आणि अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस मोफतचे जे ₹2490 वाटप आहे, हे तुमचं पहिलं गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. KYC केल्यानंतर गॅस बुकिंग करून घ्यायचा. गॅस बुक केल्यानंतर तुम्हाला या सबसिडी पडत असतात. त्यामुळे ₹2490 हे गिफ्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर मात्र अन्नपूर्णा योजनेचा या लाभ तुम्ही घेऊ शकता आणि 3 गॅसचे मोफत पैसे ₹2500 हे गिफ्ट तुमच्यासाठी तुम्हाला लवकरच क्रेडिट होत आहे. कारण दुसऱ्या हप्त्याचं वाटप चालू आहे. परंतु तुम्ही जर या योजनेत पात्र असाल तर तुमची KYC कंप्लीट असेल, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर, गॅस पुस्तकाला तुमचा लिंक असेल, KYC करून घ्या, सर्व डिटेल क्लिअर करून घ्या, तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे ₹2490 कोणीही रोखू शकत नाही. परंतु हे सर्व क्लिअर असणं गरजेचं आहे. हा लाभ तुम्हाला सर्व महिलांना भेटत असतो. यासाठी कोणत्याही अटी नाहीत. त्यामुळे तुम्ही हा लाभ घेणं गरजेचं आहे. आणि भावाकडून बहिणीला आता ओवाळणी जमा होणार आहे. कारण सर्व भावाकडून तुम्हाला आता लाडक्या बहिणींना ओवाळणीनिमित्त मोठं घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण ₹2100 लाभाची जी घोषणा आहे, जाहीरनाम्यात शासनानं प्रसिद्ध केली होती. परंतु आतापर्यंत यावर कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ती चर्चा होऊन तुम्हाला ₹2100 लाभ हा भेटू शकतो. त्यावरती मुख्यमंत्री बैठक घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही मोठी घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे. सर्व मुख्यमंत्री मिळून देणार लाडक्या बहिणींना ₹2100 लाभ. जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम 12वा प्लस 13वा हप्ता येणार आहे. कोणते जिल्हे असणार आहेत ज्या जिल्ह्यात 12वा पडणार आहे आणि कोणते जिल्हे असणार आहेत त्या जिल्ह्यात 13वा हप्ता पडणार आहे. काही निवडक महिलांना मात्र दोन्ही हप्ते सोबत भेटणार आहेत. कोणते जिल्हे आहेत जाणून घेणार आहोत. महत्त्वाचे काही जिल्ह्यामध्ये आता आजपासून पैसे पडण्यास सुरुवात होत आहे. कोणते जिल्हे आहेत जाणून घेऊयात. वर्धा आहे, नागपूर आहे, गडचिरोली आहे, अमरावती आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, लातूर, इकडे पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, सांगली आहे, धुळे आणि नाशिक आणि जळगाव, ठाणे आहे. या जिल्ह्यामध्ये 12वा हप्ता जर राहिलेला असेल तर तो तुम्हाला आजपासून क्रेडिट होत आहे आणि 13वा हप्ता जर आलेला नसेल तर तो तुम्हाला आज संध्याकाळपासून याची जी आहे पूर्णपणे वाटप चालू होत आहे. 13व्या हप्त्याचं वाटपसुद्धा 2 ते 3 दिवसात सर्व महिलांना क्लिअर पैसे पडणार आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व महिलांना आता या जिल्ह्यातील पैसे पडणार आहेत. त्यामुळे नवीन एक SBI लाईफ इन्शुरन्सनं एक प्लॅन आणलेला आहे आणि जर तुम्ही मोठे गुंतवणूकदार असाल, तुमच्याकडे पैसे अवेलेबल असतील आणि कोठे गुंतवणूक करायची ही कळत नसेल, तर मात्र तुमच्यासाठी हा प्लॅन आहे आणि खात्रीशीर गॅरंटेड माहिती आहे. त्यामुळे हा प्लॅन समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर 6 लाख रुपये वर्षाला तुम्ही भरू शकत असाल तर 5 वर्षे पैसे भरायचे आहेत. फक्त 5 वर्षे पैसे भरल्यानंतर प्रत्येक वर्षी 6 लाख रुपये, 6 पंचे 30, 30 लाख रुपये तुमचा भरणा होतो आणि तुम्हाला भेटत आहेत किती पहा. तुम्हाला भेटत आहेत 30व्या वर्षी 5,86,00,000 रुपये. जर तुम्ही 30 लाख रुपये भरले तर 5,86,00,000 रुपये अंदाजे रक्कम ही 100% येत असते. 12%चे ॲव्हरेज रिटर्न हे धरलेले आहेत. 12 ते 16 या दरम्यान हे रिटर्न निघत असतात. SBI लाईफ इन्शुरन्सचा हा प्लॅन आहे. त्यामुळे 5,86,00,000 रुपये तुम्हाला करोडपती होण्याची संधी SBI लाईफ देत आहे. मोठा प्लॅन जर तुम्ही हा करू शकत असाल तर 100% कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्हाला सगळी अधिकची माहिती दिली जाईल. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा सामान्य प्रयत्न आपण करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.